बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. तुम्हाला एक सांगतो ना, सद्यस्थिती काही एलिमेंट आहेत, काही घटक आहेत जे समाज विघातक काम करण्यात गुंतलेले आहेत आणि त्यांना जातीचं काहीतरी विषय काढायचा, जातीच्या आधाराने काहीतरी बोलायचं आणि अशा पद्धतीनं बोलायचं की कोणातरी भावना दुखावल्या जाते. आणि आपण एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या की दुसरा समाज खुश होतो असा एक गैरसमज आहे त्याचा. असं काही नाही आहे. जे लोक अशा पद्धतीची विधानं करत आहेत त्यांना वाटतं की आम्ही विशिष्ट एखाद्या समाजाचं नेतृत्व करतो आणि त्यांचे आम्ही हिरो व्हायला लागतो असं त्यांना वाटतं आहे. पण प्रत्यक्षात मी समाजात राहतो, सर्व समाजाशी माझा संबंध आहे. मी जरी अल्पसंख्याकांचं काम बघत असलो तरी इतर समाजातल्या सगळ्या विचारवंतांशी, सगळ्या घटकांशी माझा संबंध आहे. मी सगळ्यांच्याकडनं आढावा घेतला. कुणीही सिंगल माणूस मला असा भेटला नाही की ह्याने जे स्टेटमेंट करतायत किंवा जे काही वल्गर बोलतायत किंवा वाचाळवीर जे काही बोलतायत त्याच्याशी कुणीही संमत नाही आणि सहमती नाही. त्यामुळे हे फक्त आपल्या परीने हिरो व्हायचं, चंपोगिरी करायसाठी म्हणून जी काही विधानं करतात. आता अल्पसंख्याक समाजाने ठरवलं आहे की अशा लोकांना काही प्रतिसादच द्यायचा नाही. ते ठरवलं आहे. आमच्या आजच ख्रिश्चन बांधवांच्या दुपारी बैठक होती माझ्याकडे, सगळे भेटायला आलेले की त्यांनी हाच प्रॉब्लेम सांगितला. भीतीदायक वातावरण नाही हे सांगतो, संरक्षित आहे. अल्पसंख्याक समाज महाराष्ट्रात संरक्षित आहे आणि नामदार अजितदादा पवार यांनी शब्द दिला की जोपर्यंत सरकारमध्ये अजित पवार आहे तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. ते स्पष्ट शब्दात सांगितलं. पुन्हा परवा आमच्या इफ्तार पार्टीच्या वेळेला देखील अजितदादांनी सांगितलं की या समाजाकडे डोळे वाटावरून जरी कोणी बघितला तरी त्याची काही करणार नाही. अरे लक्षात. आणि प्रत्यक्षात ज्या ज्यावेळेस असे प्रसंग येतात त्या त्यावेळेला दादा त्यात भाग घेतात आणि अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्याचं काम, भूमिका ही कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली. कोणाला मारला नाही, वाचाळवीर म्हटला, कोणाला तोडा म्हटला. आपण पत्रकार आहात, शोध पत्रकारिता हा एक भाग आहे तुमच्या पत्रकारितेत. शोध घ्या कोण काय बोलायला लागलाय, कोण काय बरळतोय आणि त्यामुळं भीतीदायक वातावरण निर्माण होतं असं आपणच म्हटलं ना की भीतीदायक वातावरण आहे आणि भीतीदायक वातावरणात अल्पसंख्याक राहत आहे. त्यामुळं तो शोध तुम्ही घ्या, तुम्हाला निश्चितपणानं तो लगेच कळेलच, ते लगेच लागेल त्याचा शोध. पण अशा परिस्थितीत अल्पसंख्याक समाजाला केवळ धमकावण्याचा कोणीतरी प्रयत्न करत असतो, आपली चमकोगिरी म्हणून. त्यांच्या मागे काय फार लोक आहेत किंवा कुठला तरी एका समाज आहे आणि समाज त्यांच्या या काही अशा जे वक्तव्य करतात त्याला मान्यता देत अशातलाही भाग आहे. हेही लोक सहमत नाही आहेत. त्यामुळे हे सगळे दाखवण्याचे 2-4 लोक आहेत, मुठभर असतील कदाचित, त्या लोकांचा हा प्रयत्न आहे. पण तो प्रयत्न या महाराष्ट्रात कधीही यशस्वी होणार नाही. कोणत्या ह्याच्यामध्ये, महायुतीमध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये नाही, ते कोणत्या पक्षाशी याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबद्दल जिथं छेद करण्याचा प्रयत्न होतो, अल्पसंख्याकांना जिथं धमकावण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला तो कुठल्या पक्षाचा आहे, तो आघाडीचा आहे का युतीचा आहे, हा विषय आमच्याकडे नाही आहे महत्त्वाचा. आमच्याकडे महत्त्व आहे आज अल्पसंख्याक समाजाचं संरक्षण आणि त्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज राहणं ही आमची प्रायोरिटी. अक्कलकोटमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा गोपीचंद पडळकर आले होते, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आमदार सचिन कल्याणचे एक रस्त्याच्या अतिक्रमणासाठी, म्हणजे बस स्टँडमधनं जे रस्ता जाते ते तिथं त्या भागात अतिक्रमण आहे, त्या अतिक्रमण काढण्यासाठी हिंदू आक्रोश मोर्चा काढला जात आहे. म्हणजे नगर परिषदेची कारवाई करण्याऐवजी ते हिंदू आक्रोश मोर्चा काढले जातात. मी सांगितलं ना की काही जणांची मानसिकता अशी बनलेली आहे की कुठल्याही विषयावर त्याला जातीवर नेऊन ठेवायचं, त्या विषयाला त्या जातीवरचं वळण नेऊन ठेवायचं आणि एका समूहाला आपण हॅरॅश करतोय किंवा एका समूहाला कशा पद्धतीनं आपण प्रेशराईज करतोय म्हणून दुसरा समुदाय त्यासाठी खुश होईल असा गैरसमज आहे. आणि त्या गैरसमजापोटी असे मोर्चे वगैरे चाललेले असतात. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श.
मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.